नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे IMP जीकेचे त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे काही प्रश्न बघणार आहोत। सर्व प्रश्न या ठिकाणी खूप महत्त्वाचे आहे, IMP आहे आणि संभाव्य आहे, त्यामुळे सर्वांनी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। एकही प्रश्न या ठिकाणी सोडायचा नाही आहे, प्रत्येक प्रश्नाचा या ठिकाणी चांगला अभ्यास करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत लगेचच्या लगेच या ठिकाणी शेअर करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण दरवेळी असेच प्रश्न असेच व्हिडिओ या ठिकाणी आणत असतो, पोलीस भरतीसाठी संभाव्य प्रश्नपत्रिका आणत असतो, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डॅनियल बरेनबोइम व अली अबू अवाद। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक म्हणून कशाचा उल्लेख करतात? तर बघा, कशाचा उल्लेख करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी केंद्रक यांचा उल्लेख करतात। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मालदीव। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महानगरपालिका आयुक्तास केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो किंवा कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राज्य शासन। प्रश्न क्रमांक पाचवा बघा, 2022-23 मध्ये चीनसोबत भारताची व्यापारी तूट किती लाख कोटी झाली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6.68। प्रश्न क्रमांक 6 बघा, वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 16। प्रश्न क्रमांक 7 बघा, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मदन मोहन मालवीय आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कंचनेर येथे आहे। आता कंचनेर हे कोणत्या राज्यात आहे या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणत्या संस्थेने जीवन किरण योजना सुरू केली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी LIC। प्रश्न क्रमांक 10 बघा, भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन राज्य म्हणून निर्मिती केली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तेलंगणा। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता या ठिकाणी लाईक करायचं आहे, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी आणत असतो, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ खूप मेहनतीने आणत असतो, त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे। प्रश्न क्रमांक 11, पहिल्या आंतरराष्ट्रीय हरित विमानतळाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजकोट गुजरात। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कोणत्या क्षेत्रात उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमेरिका। प्रश्न क्रमांक 12 बघा, लाळ निर्मितीचे नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मस्तिष्क पुच्छ। प्रश्न क्रमांक 13 बघा, कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमण विरोधी कापड तयार केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी IIT दिल्ली आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा, खालीलपैकी कोठे जगातील सर्वात मोठे संग्रहालय युगेयुगीन उभारण्याचे आयोजित आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 16 बघा, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पंजाब। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 17, महाकवी बहुभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आमगाव। प्रश्न क्रमांक 18 बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेने शाळांमध्ये मोबाईल बंदी घालण्याची शिफारस केली आहे?
तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी युनेस्को। पुढचा प्रश्न क्रमांक 19 कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गॅमा। प्रश्न क्रमांक 20 बघा खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी यमुना। प्रश्न क्रमांक 21 बघा दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर बघा प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हम्पी। प्रश्न क्रमांक 22 बघा अंमली पदार्थावर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा कोणत्या राज्याचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री विष्णुदेव साय ठरले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी छत्तीसगड। प्रश्न क्रमांक 23 बघा सूर्यकुलातील सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे? आता या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे? सर्वांनी मला कमेंट करून द्यायचं आहे, बरोबर, कारण की तुम्ही पोलीस भरती करत आहात तर इतका तर तुमचा अभ्यास झाला पाहिजे, त्यामुळे सर्वांनी कमेंट करून मला उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा डाळीपासून पुढीलपैकी कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रथिने। प्रश्न क्रमांक 26 बघा पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा पिण्यासाठी उपलब्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 0.3% साठा उपलब्ध आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी दुबई येथे आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा कोणत्या राज्यामधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड मानवरहित हवाई वाहनाची चाचणी DRDOकडून घेण्यात आली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक। प्रश्न क्रमांक 29 बघा धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात प्रथम मांडले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लोकसभा। प्रश्न क्रमांक 30 बघा गॉयटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आयोडीन। प्रश्न क्रमांक 31 बघा एनाबेल सदरलँड कोणत्या देशाचा खेळाडू वुमन इंडियन प्रीमियर लीग IPL 2024साठी झालेल्या लिलावामध्ये सर्वाधिक बोली लागलेली विदेशी खेळाडू कोणत्या देशाची आहे? तर बघा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक। प्रश्न क्रमांक 33 बघा लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री व मंत्र्यांना आणणारा लोकायुक्त कायदा कोणत्या राज्याच्या विधिमंडळाने कायदा पारित केला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 34 बघा पुणे हे शहर देशात कितव्या क्रमांकाचे सुरक्षित शहर राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालानुसार ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए दुसऱ्या। प्रश्न क्रमांक 35 बघा गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करीत असत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पाली। प्रश्न क्रमांक 36 बघा कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अमरावती। प्रश्न क्रमांक 37 बघा कोणत्या राज्यात चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 15-29 वयोगटातील शहरी भागात सर्वाधिक बेरोजगारी दर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 38 बघा वर्धा वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्राणहिता। पुढचा प्रश्न पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला टाईम टू टाईम भेटत राहील।
कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ नेहमी आणत असतो। त्यामुळे आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न क्रमांक 39 बघा, आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रारणांची तरंग लांबी डॅश डॅशच्या दरम्यान असते। तर बघा 400 nm ते 700 nm, 400 nm ते 700 nm आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 40 बघा, AI प्रोजेक्ट जिमिनी कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गूगल कंपनीने लॉन्च केले आहे। प्रश्न क्रमांक 41, आझादी का अमृत महोत्सव सांगता समारंभानिमित्त कोणती मोहीम राबवली जाणार? तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 ऑप्शन डी मेरी माती मेरा देश किंवा मेरी माती मेरा देश। प्रश्न क्रमांक 42, 2022-23 मध्ये चीनसोबत भारताची व्यापारी तूट किती लाख कोटी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 6.68। प्रश्न क्रमांक 43 बघा, सर्वाधिक रोबोट कामावर ठेवणारा देश कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दक्षिण कोरिया। प्रश्न क्रमांक 44 बघा, खालीलपैकी कोणते राज्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत देशात पहिल्या स्थानी आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 45 बघा, जगातील सर्वात थंड तारा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी शोधला आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सिडनी। प्रश्न क्रमांक 46 बघा, प्रकाश संश्लेषणात पाण्याच्या रेणूचे प्रकाश विघटन होऊन ऑक्सिजन मुक्त होतो हा शोध कोणी लावला? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रॉबर्ट हिल। प्रश्न क्रमांक 47, कोणत्या राज्याने हत्तींच्या हालचालींची नोंद ठेवण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनची सुरुवात केली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी झारखंड। प्रश्न क्रमांक 48 बघा, जगातील सर्वात मोठे संग्रहालय युगेयुगींमध्ये किती वर्षाचा इतिहास सांगण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 500। प्रश्न क्रमांक 49 बघा, खालीलपैकी कोणाला राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रेश्मा पुणेकर। शेवटचा प्रश्न, पण त्या अगोदर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पोलीस भरतीसाठी फॉर्म टाकला आहे। तर सर्वांनी या ठिकाणी कमेंट करायची आहे। प्रश्न क्रमांक 50, न्याय यंत्रणेवर मर्यादा आणणारे विधेयक कोणत्या देशात पारित झाले? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इस्राईल।